नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। मित्रांनो, जवळजवळ 90% लोक 50 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेली जवळजवळ 90% लोकांना या गोष्टीची खंत असते की त्यांनी रिटायरमेंटचं प्लॅनिंगच केलेलं नाहीये। पण मी जर तुम्हाला आज सांगितलं की अजूनही तुम्हाला उशीर झालेला नाहीये, एक फायनान्शियली सिक्युअर आणि कम्फर्टेबल रिटायरमेंट भोगण्यासाठी तुमच्याकडे अजूनही पर्याय अवेलेबल आहेत। जर तुमचे गोल्डन इयर्स, ज्याला आपण रिटायरमेंट म्हणतो, हे जवळ येत असतील किंवा तुम्ही ऑलरेडी रिटायरमेंट घेतलेली असेल तरीही वेळ गेलेली नाहीये, तुम्ही अजूनही हे पर्याय वापरू शकता। तर मग आज आपण रिग्रेट पासून बाजूला होऊन ऍक्शन कशी घ्यायची त्याच्यावर चर्चा करू। आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी SCSS म्हणजेच ज्येष्ठ नागरिक बचत योजना इंट्रोड्यूस करणार आहे। ही योजना म्हणजे विशेषतः 60 वर्ष आणि त्याच्या वरील लोकांना कम्फर्टेबल रिटायरमेंट भोगण्यासाठी आणलेली एक लाईफ सेवर योजना आहे। मित्रांनो, जर तुम्ही रिटायरमेंटचं प्लॅनिंग करत असाल किंवा ऑलरेडी तुम्ही रिटायरमेंट घेतलेली असेल तर SCSS ही योजना तुमच्या आयुष्याचा हा जो नवा अध्याय आहे, हा स्ट्रेस फ्री आणि आनंदात कसा जगता येईल याच्यासाठी तुम्हाला मदत करते। पण मित्रांनो, SCSS या योजनेचे पूर्ण डिटेल्स बघण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक देखील करा। चला तर मग सुरू करूया SCSS या योजनेबद्दलचे डिटेल्स बघायला। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न पडला असेल की SCSS म्हणजेच ज्याला आपण ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणतो, ती नेमकी काय आहे? बरं मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर SCSS म्हणजेच ज्याला आपण ज्येष्ठ नागरिक बचत योजना असं म्हणतो, ही भारत सरकारने स्पॉन्सर केलेली रिटायर्ड लोकांसाठीची एक योजना आहे। 2004 मध्ये पहिल्यांदा सुरू झालेल्या या योजनेचं उद्दिष्ट रिटायर झालेल्या लोकांनी जिथे गुंतवणूक केलेली असते त्या गुंतवणुकीवर चांगलं व्याज मिळवून देणं आणि त्यांना एक स्टेबल इन्कम सोर्स मिळवून देणं हा आहे। तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा अधिकृत बँकेत जाऊन SCSS अकाउंट ओपन करू शकता। SCSS ही योजना आपल्या देशातील फायदेशीर योजनांमधली एक योजना आहे। मित्रांनो, ही योजना आपल्याला इतर पर्यायांच्या तुलनेत सस्टेनेबल रिटर्न्स प्रोव्हाइड करून देते। फॉर एक्झाम्पल, SCSS या योजनेचा सध्याचा इंटरेस्ट रेट हा 8.2% इतका आहे। बँकेमध्ये 5 वर्षासाठी जी तुम्ही FD करता त्याचा रेट 6.5% आहे आणि तुम्ही बघू शकता या योजनेचा जो इंटरेस्ट रेट आहे तो किती चांगल्या पद्धतीने आपल्याला देण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, फायनान्स मिनिस्ट्रीचा या योजनेला पाठिंबा आहे, त्यामुळे रिस्क ऑफ कॅपिटल लॉस प्रॅक्टिकली इथे अस्तित्वातच येत नाही। तर आता आपल्याला कळालं की SCSS ही योजना नेमकी काय आहे, पण नेमकं कोण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतं हेही बघणं गरजेचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा, जर तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि तुमचं वय 60 किंवा 60 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही SCSS मध्ये अकाउंट ओपन करू शकता। एवढंच नाही, जर तुम्ही 55 ते 60 या वयाच्या मध्ये रिटायरमेंट घेतली असेल, ज्याला आपण सुपर ॲन्युएशन रिटायरमेंट म्हणतो, किंवा जर तुमच्या एम्प्लॉयरनं एक वय निश्चित करून दिलंय रिटायरमेंटचं, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डचं वय 58 आहे रिटायरमेंटचं, जर तुम्ही त्यावेळेला जर रिटायरमेंट घेतली असाल किंवा जर तुम्ही VRS जरी घेतली असाल तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र होता। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा आपण रिटायर होतो तेव्हा आपल्याला ग्रॅज्युटी आणि प्रॉव्हिडंट फंड मिळतात। हे ग्रॅज्युटी आणि प्रॉव्हिडंट फंड मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही SCSS मध्ये अकाउंट ओपन करणं मॅन्डेटरी आहे। त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही डिफेन्स सर्व्हिसेस मधून रिटायर झाला असाल तर वयाच्या 50व्या वर्षी रिटायर झाल्यानंतरही तुम्ही या योजनेसाठी पात्र होता। तुमचे रिटायरमेंट बेनिफिट मिळाल्यानंतर तुम्हाला 1 महिन्याची विंडो मिळते, त्या विंडोमध्ये तुम्हाला इथे अकाउंट ओपन करावं लागतं। पण कृपया एक गोष्ट लक्षात घ्या, लॉजिस्टिक डिपार्टमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट किंवा रिसर्च डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये काम करत असाल तर तुम्ही यासाठी पात्र होणार नाही। नंतर मित्रांनो, जर तुम्ही NRI असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होत नाहीत। पण जर तुम्ही म्हणाल की मी योजना घेतलेली आहे ऑलरेडी आणि नंतर मी NRI झालेलो आहे तर मित्रांनो, काळजी करू नका, मॅच्युरिटी पर्यंत तुमचं अकाउंट हे ओपन ठेवलं जाईल। पण तुम्हाला मिळणारी जी व्याजाची रक्कम आहे आणि तुमची जी ठेव आहे ती तुम्हाला परदेशात खर्च करता येणार नाही किंवा ट्रान्सफर करता येणार नाही, ती तुम्हाला भारतातच वापरावी लागेल। नंतर मित्रांनो, हिंदू अनडिवायडेड फॅमिलीज या योजनेसाठी पात्र नाही आहेत। सगळ्यात शेवट, तुम्ही इंडिव्हिज्युअली पण अकाउंट ओपन करू शकता आणि तुमच्या जोडीदाराबरोबर पण अकाउंट ओपन करू शकता। जर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर अकाउंट ओपन केलं तर ते जॉईंट अकाउंट होल्डर म्हणून होईल।
आणि एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ज्या काही ठेवी आहेत त्या फर्स्ट अकाउंट होल्डरशी लिंक केल्या जातील. आता इन्व्हेस्टमेंट कोण कोण करू शकतं किंवा अकाउंट कोण ओपन करू शकतो हे तर आपण बघितलं, पण नेमकी किती अमाऊंट याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो याच्यावरही नजर टाकणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला मोठ्या अमाऊंटची गरज नाहीये. तुम्ही अगदी 1000 रुपये पासून पण अकाउंट ओपन करू शकता किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. पण आता तुम्ही म्हणाल की बाबा हे तर झालं मिनिमम, मॅक्झिमम लिमिट काय आहे? जेव्हा ही योजना आणली होती तेव्हा मॅक्झिमम जे लिमिट होतं ते 15 लाखापर्यंत होतं, पण 2023च्या बजेटमध्ये याचं लिमिट वाढवून 30 लाखापर्यंत केलेलं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर 1 लाख किंवा 1 लाखापेक्षा कमी गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला ती अमाऊंट कॅशने भरावी लागेल, आणि जर तुमची इन्व्हेस्टमेंट ही 1 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला चेकनं पेमेंट करावं लागेल. तुम्ही ज्या दिवशी अकाउंट ओपन करता ती तारीख तुमच्या चेकच्या डेट ऑफ रिअलायझेशन मध्ये टाकण्यात येईल. आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे हे कळालं. आता नेमका इंटरेस्ट रेट किती मिळणार या स्कीम मध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सध्याचा या स्कीमचा जून 2023 पर्यंतचा जर इंटरेस्ट रेट बघितला तो 8.2% इतका आहे. SCSS या योजनांचे जे इंटरेस्ट रेट आहेत ते प्रत्येक 3 महिन्याला रिव्ह्यू केले जातात आणि ते मार्केटशी जोडले गेल्यामुळे ॲडजस्टमेंटही त्याप्रमाणे केली जाते. SCSS द्वारा आपल्याला मिळणारा 8.2% हा इंटरेस्ट रेट हा स्मॉल सेव्हिंग प्रोग्राम मधला सगळ्यात चांगला इंटरेस्ट रेट आहे. आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्ही या योजनेत जर इन्व्हेस्टमेंट केली तर योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतानाचा जो इंटरेस्ट रेट आहे तो मॅच्युरिटी पिरियड पर्यंत फिक्स असतो. आता तुम्ही डिपॉझिट ठेवलं तर त्या डिपॉझिटवर मिळणारा इंटरेस्ट हा बँकेद्वारा कॅल्क्युलेट केला जातो आणि तो तुम्हाला क्वार्टरली पेड केला जातो. नॉर्मली ह्या स्पेसिफिक डेट एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारी या महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसाचे असतात. हा पिरियड ज्या दिवशी तुम्ही डिपॉझिट करता तेव्हापासून सुरू होतो आणि शेवटच्या महिन्याच्या कालावधीपर्यंत चालतो, आणि हीच प्रोसेस रिपीट होते नेक्स्ट इयरला. मित्रांनो, आता तुम्ही विचार कराल की टेन्युअर नेमका किती आहे, तर 5 वर्षाचा टेन्युअर आहे या योजनेसाठी, प्लस तुम्ही 3 वर्ष एक्सटेंड करू शकता, म्हणजे टोटल 8 वर्षासाठी तुम्ही ही गुंतवणूक करू शकता. आता आपण असं कन्सिडर करूया की 1 जुलै 2023 रोजी तुम्ही 15 लाख रुपये गुंतवणूक केलेली आहे या पर्टिक्युलर अकाउंटमध्ये, आणि 30 सप्टेंबर 2023 रोजी तुम्हाला नेमकं किती व्याज मिळणार आहे याचं थोडंसं कॅल्क्युलेशन करूया. 8.2% या व्याजासह आपल्याला मिळणारा इंटरेस्ट किती असेल तोही तिमाहीचा, याच्यासाठीचा एक फॉर्म्युला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. व्याज इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. आता 15 लाखाची आपली इन्व्हेस्टमेंट आहे, त्याला आपण 8.2 मल्टिप्लाय करू आणि त्याला 3 महिन्याच्या हिशोबाने मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणून 3 डिवायडेड बाय 12 आणि होल ब्रॅकेटला 100ने डिवाइड करू. आणि ही जी अमाऊंट आपल्या समोर येते ती साधारण येते 30,750 रुपये. म्हणजे प्रत्येक क्वार्टरली तुम्हाला 30,750 रुपये व्याज मिळत राहील. दर 3 महिन्याला तुम्हाला 30,750 रुपये एवढं व्याज मिळत राहील. आणि जर आपण वार्षिक व्याज बघितलं तर ते साधारण 1,23,000 रुपये एवढं होतं. आता स्क्रीनवर तुमच्या समोर एक इमेज दिसत आहे, त्याच्यामध्ये पहिल्या क्वार्टरमध्ये म्हणजे जुलै 1 ते सप्टेंबर 30 मध्ये तुम्हाला 3,750 रुपये मिळतील. ऑक्टोबर 1 ते डिसेंबर 31 या दुसऱ्या क्वार्टरमध्ये 30,750 रुपये मिळतील. 1 जानेवारी ते 31 मार्च मध्ये 30,750 रुपये आणि 1 एप्रिल ते 30 जून मध्ये 30,750 रुपये. असे 4 क्वार्टरचे मिळून तुम्हाला 1,23,000 रुपये वार्षिक व्याज या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटवर मिळत राहील. जर तुम्ही 5 वर्षासाठी गुंतवणूक केली किंवा जर तुम्ही 3 वर्ष अजून वाढवली तर प्रत्येक तिमाहीला तुम्हाला 30,750 रुपये हे मिळत राहतील. मित्रांनो, आता आपण बोलूया प्री मॅच्युअर अकाउंट क्लोजर बद्दल. इमर्जन्सीला आपण काय करतो की आपल्याला अकाउंट क्लोज करायचं असतं, तर त्याच्यासाठीचे काही नियम आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, प्री मॅच्युअर अकाउंट क्लोजिंग करण्यासाठी इथे परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु त्याच्यासाठी काही सिनेरिओ आहेत जे आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा, जर 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही अकाउंट बंद केलं तर तुम्हाला त्याच्यावर कुठलंही व्याज मिळणार नाही. तुम्हाला तुमची जी ठेव आहे म्हणजे जी डिपॉझिट केलेली व्हॅल्यू आहे तीच फक्त परत मिळणार. दुसऱ्या सिनेरिओमध्ये तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त जर अकाउंट ओपन ठेवलं आणि 2 वर्षाच्या आतमध्ये बंद केलं तर तुमची ठेव प्लस तिथपर्यंत मिळणारं जे व्याज आहे ते तुम्हाला परत केलं जाईल, पण या पूर्ण ठेवीवर तुम्हाला 1.5%चा दंडही भरावा लागेल.
आणि शेवटचा सिनेरिओ म्हणजे तुम्ही 2 वर्षापेक्षा जास्त जर अकाउंट ओपन ठेवलं तर तुम्हाला जो दंड आहे तो 1% भरावा लागेल तुमच्या पूर्ण ठेवीवर, आणि जे काही तुमची ठेव आहे आणि 2 वर्षापर्यंतचा इंटरेस्ट आहे तो तुम्हाला परत केला जाईल. आता एक्झाम्पलसाठी तुम्ही SCSS मध्ये 15 लाख रुपये गुंतवणूक केली आहे असं आपण समजूया. आता तिन्ही सिनेरिओमध्ये जर आपण एक्झाम्पल बघितलं तर तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये ही जर गुंतवणूक काढून घेतली तर तुम्हाला व्याज कुठलंही मिळणार नाही. तुम्हाला फक्त 15 लाख रुपये जी काही तुमची ठेव आहे ती परत मिळणार. दुसऱ्या सिनेरिओमध्ये जर तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षापेक्षा कमी गुंतवणूक केली तर तुम्हाला 1.5% दंड भरावा लागेल. म्हणजे जे तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर तुम्हाला 22,500 रुपये दंड भरावा लागेल आणि राहिलेली 16 लाख रुपये अमाऊंट तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता प्रिन्सिपल अमाऊंट जी आहे ती 15 लाख रुपये आहे. 1 वर्षाचे आपल्याला जे रिटर्न मिळणार आहेत किंवा इंटरेस्ट मिळणार आहे ते 1,23,000 रुपये आहे. आणि आपला जो दंड आहे 1.5% तो यातून मायनस करायचा आहे. म्हणजे 22,500 रुपये जर मायनस केले तर आपल्याला मिळणारी रक्कम ही 16,500 रुपये इतकी असणार आहे. आता तिसऱ्या सिनेरिओकडे जर बघितलं तर तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल की इनिशियल अमाऊंट ही 15 लाख रुपये आहे. 2 वर्षाचा इंटरेस्ट अर्न 2,46,000 रुपये आणि 1%च्या हिशोबाने आपल्याला जो दंड भरावा लागणार आहे तो 15,000 रुपये आहे. आणि टोटल अमाऊंट जी आपल्या अकाउंटला येणार आहे दंड वजा करून ती साधारण 17,31,000 रुपये इतकी असणार आहे. आता तुम्ही अकाउंट कधी बंद करणार आहे याच्यानुसार तुम्हाला मिळणारी अमाऊंट ही बदलत जाते. मित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, जर 5 वर्ष कंप्लीट झाली आणि 3 वर्ष अजून तुम्हाला एक्सटेंड करायची आहेत तर ती तुम्ही करू शकता. आणि त्या एक्सटेंड केलेल्या 3 वर्षापैकी पहिल्या वर्षात जर तुम्हाला अकाउंट बंद करायचं आहे तर तेही तुम्ही करू शकता आणि अशा वेळी तुम्हाला कुठलाही दंड तिथे आकारला जाणार नाही. परंतु एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, मल्टिपल विड्रॉल इथे अलाउ केलेले नाही आहेत. तुम्ही जर अकाउंट बंद करणार असाल तर तुमचा दंड वजा करून आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे अकाउंट बंदच्या आदल्या दिवशीपर्यंत तुम्हाला ते व्याज मिळत राहील. पण बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की आम्ही तिमाहीच्या मध्येच जर अकाउंट बंद केलं तर काय होईल. तर त्या तिमाहीमधले जेवढे दिवस असतील त्याच्या बेसिसवर तुमचा इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट केला जाईल. फॉर एक्झाम्पल असे आपण गृहीत धरूया की आपण एप्रिलमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि 1.5 वर्षांनंतर म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी तुम्हाला अकाउंट बंद करायचं आहे आणि अमाऊंट काढून घ्यायची आहे. तर या सिच्युएशनमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचं पूर्ण व्याज तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला 1 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर एवढ्या कालावधीचं व्याज तुमच्या अकाउंटवर जमा केलं जाईल. हा 15 दिवसाचा कालावधी आहे, त्याचं कॅल्क्युलेशन त्याच्याच प्रमाणे होतं. आता ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला समोर दिसत असेल. 15 गुणिले 30,750 डिवायडेड बाय 92 याची अमाऊंट आपल्या समोर येते ती 5,007 रुपये 60 पैसे. म्हणजे त्या 15 दिवसाचं व्याज तुम्हाला 5,007 रुपये 60 पैसे एवढं मिळणार. त्यामुळे आता सगळं जर व्याज आपण एकत्र केलं तर तुम्हाला मिळणारी अमाऊंट ही 16,70,000 एवढी होते. आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल प्रिन्सिपल अमाऊंट 15 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेली आहे. 1.5 वर्षातला टोटल इंटरेस्ट जो आपण अर्न केला तो 1,84,500 आणि शेवटच्या 15 दिवसाचा म्हणजे लास्ट जे क्वार्टरमध्ये तुम्ही काढणार आहे पैसे त्या 15 दिवसाचा जर इंटरेस्ट बघितला तर 5,007 रुपये 60 पैसे. दंड आपण 22,500 रुपये कट करू आणि टोटल अमाऊंट जर तुम्ही बघितली तर 16,67,008 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटवर परत मिळतील. मित्रांनो, जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करता आणि त्याच्यामध्ये पैसे डिपॉझिट करता ते पैसे तुम्हाला 5 वर्षानंतरच काढता येतील आणि याच वेळेला तुमचा मॅच्युरिटी पिरियड कंप्लीट होतो. आणि मित्रांनो, जर तुम्ही मॅच्युरिटी पिरियडच्या आधी तुमचं अकाउंट अजून थोडं एक्सटेंड करायचं आहे असं ठरवलं तर तुमची जी ठेव आहे तुम्ही 8 वर्षानंतर काढू शकता. पण मित्रांनो, इमर्जन्सी ही काही सांगून येत नाही आणि जर काही झालं आणि अकाउंट होल्डरचा मृत्यू मॅच्युरिटीच्या अगोदर झाला तर अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये अकाउंट बंद केलं जातं आणि व्याजासहित जी काही ठेव आहे ती वारसदारांना किंवा ज्यांना कोणी तुम्ही नॉमिनी केलेला आहे, वारसदार केलेला आहे त्यांना दिली जाते. मित्रांनो, आता अकाउंट होल्डरचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवसापासून अकाउंट बंद करण्याच्या तारखेपर्यंत मिळणारं जे व्याज आहे ते पोस्ट ऑफिस बचत स्कीमच्या द्वारे मिळणारं व्याज जे आहे त्याच्याप्रमाणे दिलं जातं आणि ते 4% इतकं आहे. मित्रांनो, पण जर जॉईंट अकाउंट असेल किंवा तुमचा जोडीदार फक्त नॉमिनी असेल
तर अशा वेळी पती किंवा पत्नी अकाउंट होल्डरच्या मृत्यूच्या वेळी ज्या काही योजनेच्या अटी आहेत त्या अटी पूर्ण करून अकाउंट पुढे चालू ठेवू शकतात। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पती किंवा पत्नी या दोघांची स्वतंत्र खाती जर असतील आणि त्यापैकी एका कुणाचा जर मृत्यू झाला तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्याचं अकाउंट बंद केलं जाईल, ते सुरू ठेवलं जाणार नाही। मित्रांनो, इंटरेस्ट कमवतोय म्हणजे टॅक्स भरायला लागणार हे सगळ्यांना माहित असतं। आता टॅक्सेशन बद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, तुम्ही SCSS वर जे व्याज कमवता ते टॅक्सेबल असणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या सर्व SCSS खात्यांमधून वार्षिक 50,000 पेक्षा कमी जर व्याज कमवला असेल तर त्याच्यासाठी तुमची व्याज कपात होणार नाही, पण याच्यासाठी तुम्हाला फॉर्म G आणि फॉर्म H भरावा लागेल। मित्रांनो, आता आपण टॅक्स बेनिफिट बद्दल बोलूया। मित्रांनो, तुम्ही SCSS ची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती तुमची टॅक्सेबल इन्कम रिड्यूस करण्यासाठी वापरू शकता। इन्कम टॅक्स ऍक्टच्या 80C च्या अंडर तुम्ही 1.5 लाखापर्यंतची टॅक्स बचत या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटमध्ये दाखवू शकता। मित्रांनो, बाकी सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, टॅक्सेशन काय आहे, कोण गुंतवणूक करू शकतं, किती व्याज मिळू शकतं, पण नेमकं अकाउंट ओपन कसं करायचं याच्यावर आपण नजर टाकली पाहिजे। मित्रांनो, सगळ्यात पहिली पायरी म्हणजे तुम्हाला नेमकं अकाउंट कुठे ओपन करायचं आहे हे डिसिजन घ्यायचं आहे। तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पण जाऊन अकाउंट ओपन करू शकता किंवा ऑथोराइज बँकेमध्ये जाऊन पण अकाउंट ओपन करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल सगळ्या कागदपत्रांसहित, किंवा ऑथोराइज ज्या बँका आहेत त्या बँकांकडे पण तुम्ही कागदपत्र घेऊन जाऊ शकता आणि अकाउंट ओपन करू शकता। तुमच्या समोर आता बँकांची लिस्ट आहे जिथे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता। याच्यामध्ये ICICI बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, यूको बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, IDBI बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया समाविष्ट आहेत। आणि इथे आपण आपल्या दुसऱ्या स्टेपवर येतो। दुसरी स्टेप आहे डॉक्युमेंटची। मित्रांनो, ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, त्यामुळे डॉक्युमेंटची तुम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाही। सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे पॅन कार्ड असलं पाहिजे, त्याच्यानंतर आधार कार्ड असणं गरजेचं आहे, त्यानंतर तुम्हाला 2 किंवा 3 पासपोर्ट साईज फोटोची गरज आहे, आणि त्यानंतर तुमचं रिटायरमेंटचे जे प्रूफ आहेत ते तुम्हाला तिथे सबमिट करावे लागणार। नोकरी सोडल्याचं प्रमाणपत्र, सेवानिवृत्त किंवा VRS जर घेतली असेल तर त्याचं जे सर्टिफिकेशन आहे ते तिथे सबमिट करायचं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, पॅन कार्ड आणि आधार कार्ड या 2 गोष्टी मॅन्डेटरी असणार आहेत, त्यामुळं त्या तुम्ही कॅरी केल्याच पाहिजेत। आता आपण येतो आपल्या तिसऱ्या स्टेपवर, ऍप्लिकेशन सबमिट कसं करायचं। तुमच्याकडे कागदपत्र सगळी तयार झाल्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन सबमिट करून तिसऱ्या पायरीवर जाऊ शकता। तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अधिकृत बँकेमधून एक अर्ज घेऊ शकता, किंवा तो अर्ज तुम्ही ऑनलाईनही डाउनलोड करू शकता। तो अर्ज भरून सगळ्या अटी व रूल्स समजावून घेऊन कागदपत्र त्याला जोडल्यानंतर तुम्हाला तो सबमिट करायचा आहे। आता आपण काय बघूया, एक डेमो बघूया, आणि तुमचं जे अकाउंट ओपन करायचं आहे SCSSचं ते आपण स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन कसं भरायचं त्याच्यावर थोडीशी नजर टाकूया। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इंडियन पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर जाऊन SCSSचा फॉर्म डाउनलोड करायचा आहे। मित्रांनो, फॉर्मच्या वरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये तुमच्या पोस्ट ऑफिसचा जो काही ब्रांच नंबर आहे तो टाकून तुम्हाला सुरुवात करायची आहे, आणि जर पोस्ट ऑफिसमध्ये ऑलरेडी तुमचं सेव्हिंग अकाउंट असेल तर तो अकाउंट नंबर तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे। आता 2 सेक्शनमध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या ब्रांचचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तिथे सबमिट करायचा आहे। आता तुम्ही तुमचा पासपोर्ट साईज फोटो घ्या आणि फोटोच्या सेक्शनमध्ये पेस्ट करा। आता सगळ्यात पहिल्यांदा तुमचं जिथे नाव लिहायचं आहे तिथे तुम्हाला नाव तुमचं तिथे प्रोव्हाइड करायचं आहे, आणि सेक्शनमध्ये SCSS हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। ॲडिशनल फॅसिलिटी अवेलेबल सेक्शन तुम्ही इग्नोर करू शकता। जर तुम्हाला सेव्हिंग अकाउंट ओपन करायचे असेल तरच तो सेक्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। मित्रांनो, नेक्स्ट स्टेपला तुम्हाला तुमचा अकाउंट होल्डर टाईप सिलेक्ट करायचा आहे। इथे तुम्ही सेल्फ सिलेक्ट करू शकता, मायनर थ्रू गार्डियन सिलेक्ट करू शकता, पर्सन अनसाउंड माइंड थ्रू गार्डियन पण सिलेक्ट करू शकता। जे काही तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही तिथे सिलेक्ट करा। नंतर मित्रांनो, तुम्हाला अकाउंट टाईप सिलेक्ट करायचा आहे। इथे तुम्ही सिंगल सिलेक्ट करू शकता, सर्वायवर सिलेक्ट करू शकता, जे काही तुम्हाला तिथे समोर दिसतंय, तुम्हाला जे काही अकाउंट ओपन करायचे टाईप आहेत त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता। फील्ड क्रमांक 2 मध्ये तुम्हाला जेवढी रक्कम इन्व्हेस्ट करायची आहे किंवा गुंतवायची आहे ती रक्कम तुम्हाला तिथे मेन्शन करायची आहे, आणि अक्षरातही ती अमाऊंट तुम्हाला लिहायची आहे। जर तुम्ही चेक वापरत असाल तर चेकचा नंबर आणि तारीख तुम्हाला तिथे मेन्शन करायची आहे। त्यानंतर तुमचे पर्सनल डिटेल्स तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करायचे आहेत। याच्यासाठी तुम्ही वेळ घेऊ शकता,
वेळ घालवलेला चांगला आहे, कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही प्रूफ म्हणून सबमिट करणाऱ्या कागदपत्रांशी संबंधित सेलवर तुम्हाला टिकमार्क करायची आहे. जस्ट फॉलो द टेबल. SCSSच्या डिक्लेरेशनवर क्लिक करायला विसरू नका आणि त्याच्यानंतर फॉर्मवर सही करायलाही विसरू नका. मित्रांनो, लास्ट बट नॉट द लिस्ट, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नॉमिनी ॲड करायचा आहे. तुमच्या पश्चात म्हणजे समजा तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या नंतर हे अकाउंट कुणाकडे दिलं जाईल याच्यासाठी तुम्हाला नॉमिनी ॲड करावा लागतो. एकदा या सगळ्या गोष्टी भरल्यानंतर, सगळ्या गोष्टी तपासून झाल्यानंतर सही करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता आपण चौथ्या पारीवर आलो. जे काही गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असतील, जे काही अधिकारी असतील, ते हा सगळा फॉर्म व्यवस्थित तपासतील आणि तपासल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी सांगितले जाईल. ही सगळी प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर तुमचं अकाउंट ओपन करण्यात येईल आणि तुम्हाला एक पासबुकही देण्यात येईल. आता तुमच्यासमोर एक पासबुक दिसत असेल. अकाउंट कधी ओपन केलं याची डेट असते त्याच्यावर. त्याच्यानंतर तुम्ही किती अकाउंट ओपन केलेत हे त्याच्यावर तुम्हाला दिसेल. तुम्ही किती अमाऊंट डिपॉझिट केली आहे हेही तुम्हाला त्याच्यावर कळतं. क्वार्टरली इंटरेस्टचे डिटेलही तुम्हाला पासबुकमध्ये बघायला मिळतील. मॅच्युरिटी डेट काय आहे तुमच्या अमाऊंटची ही तुम्हाला पासबुकवर कळते. आणि सगळ्यात शेवट तुमच्या नॉमिनीचे जे डिटेल्स आहेत तेही तुम्हाला पासबुकवर बघायला मिळतात. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, पण आपल्या मोठ्या लोकांनी आपल्याला कायम सांगितलेलं असतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही FD मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर फिक्स्ड डिपॉझिट आणि ही योजना याच्यामध्ये काय कंपॅरिझन आहे हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, गेल्या 2 वर्षामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा ज्याला आपण RBI म्हणतो, त्यांनी बँक FDच्या व्याजदरामध्ये 250 बेसिस पॉईंटनं वाढ केलेली आहे. हे फक्त स्पष्ट करण्यासाठी आहे की 1% ऑफ पॉईंट इज इक्वल टू 100 बेसिस पॉईंट. SCSS याची जर वाढ आपण बघितली तर ती 80 बेसिस पॉईंटनं झालेली आहे. पण जरा थांबा, 250 बेसिस पॉईंटची वाढ FD मध्ये आणि 80 बेसिस पॉईंटची वाढ SCSS मध्ये ही कमी नाही आहे का? होय, ही कमी आहे, परंतु हा एक आशीर्वादच आहे. मित्रांनो, बरोबर आहे, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. SCSS मध्ये जो तुम्हाला इंटरेस्ट रेट दिलेला असतो तो बँक FD सारखा कमी होत नाही, तो एका जागी स्थिर असतो. त्यामुळे इकॉनॉमीमध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतो आणि जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा SCSSचा व्याजदर जो आहे तो स्थिर राहतो आणि तुमचा जो इन्कम आहे त्याच्यावर एक सुरक्षा प्रदान केली जाते. मित्रांनो, SCSS यामध्ये जो तुम्हाला इंटरेस्ट मिळतो तो क्वार्टरली मिळतो, पण FD मध्ये बँका आपल्याला जो ऑप्शन प्रोव्हाइड करतात तो मंथलीचा असतो, क्वार्टरलीचा असतो किंवा क्युम्युलेटिव्ह पण असतो. काही बँका तर हाफ क्वार्टरली आणि ॲन्युअली पेमेंट सुद्धा प्रोव्हाइड करतात. आणि एवढंच नाही, SCSS ही जी योजना आहे ती मिनिस्टर ऑफ फायनान्सद्वारे मॅनेज केली जाते. त्यामुळे या योजनेमधले जे ठेवीदार आहेत त्यांना हायेस्ट फॉर्म ऑफ इन्कम सिक्युरिटी आणि कॅपिटल प्रोटेक्शन प्रोव्हाइड केले जाते. दुसरीकडे जेव्हा तुम्ही एका शेड्यूल बँकेमध्ये FD करता तेव्हा ती क्वासी सोव्हरियन गॅरंटी अंडर कव्हर होते. मित्रांनो, हा जो प्रोग्राम आहे हा डिपॉझिट इन्शुरन्स प्रोग्राम DICGSच्या अंतर्गत येतो. DICGS SBIचीच एक सबसिडरी आहे. इथे जर काही बँकेमध्ये प्रॉब्लेम झाला तर ठेवीदारास 5 लाखापर्यंतचा कव्हर दिला जातो. दुसरं म्हणजे SCSS याच्यामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तर 30 लाखाची अप्पर लिमिट आहे आणि FD मध्ये अप्पर लिमिट कुठलीही नाही आहे. जर तुम्ही टेन्युअरचं बघितलं तर SCSS या योजनेमध्ये आपल्याला 5 वर्षाचा टेन्युअर मिळतो आणि जर आपण FDचा टेन्युअर बघितला तर तो 7 दिवसापासून 10 वर्षापर्यंतचा फ्लेक्झिबल आहे. तर मित्रांनो, तुमच्या समोर आता एक चार्ट दिसत असेल, त्याच्यामध्ये आपण SCSS म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आणि बँक डिपॉझिटची FD जी आहे त्याच्याबद्दलचा डिफरन्स बघत आहोत. इंटरेस्ट रेट चेंजचं जर बघितलं तर इंटरेस्ट रेट लास्ट 2 वर्षामध्ये 80 बेसिस पॉईंट चेंज झालेत SCSSचे, पण रेट कमी झालेले नाही आहेत. इकॉनॉमिक डाऊनटर्न आलेला आहे, त्यामुळे पण स्टेबिलिटी आपल्याला बघायला मिळते. आणि जर आपण FDचं बघितलं तर इंटरेस्ट रेट इन्क्रीज बाय 250 बेसिस पॉईंट लास्ट 2 वर्षामध्ये आणि RBIच्या पॉलिसीनुसार रेट कमी होऊ शकतात जर इकॉनॉमीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर. दुसरं, जर आपण इथे पेआउट फ्रिक्वेन्सी बघितली तर इंटरेस्ट इन्कम आपल्याला SCSS मध्ये जो मिळतो तो क्वार्टरली मिळतो आणि आपण जसं मगाशी डिस्कस केलं तर FD मध्ये आपल्याला हा क्वार्टरली मिळू शकतो, मंथली मिळू शकतो, काही वेळेला तर हाफ क्वार्टरली आणि ॲन्युअली पण पेआउट असू शकतो. मॅनेजमेंट आणि गॅरंटीचं जर आपण बघितलं तर SCSS ही जी स्कीम आहे ती मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मॅनेज करतं आणि सोव्हेरियन गॅरंटी आपल्याला प्रोव्हाइड करतं. त्याचबरोबर हायेस्ट फॉर्म ऑफ इन्कम आपल्याला या स्कीममध्ये बघायला मिळतो आणि आपल्याला कॅपिटल प्रोटेक्शनही चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. याचाच जर आपण FDचं घेतलं
तर शेड्यूल बँक कव्हर करतात आणि जसं मी मगाशी सांगितलं की DICGSच्या प्रोग्राम अंतर्गत ही स्कीम येते, त्यामुळे आपल्याला जो कव्हर आहे तो 5 लाखापर्यंतचा इथे मिळू शकतो. मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट लिमिट पण आपण बघितली की SCSS मध्ये 30 लाखाची मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट आपल्याला करू शकतो आपण, आणि FD मध्ये अप्पर लिमिटच काही नाही आहे, म्हणजे तुम्ही कितीही पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि सगळ्यात शेवट टेन्युअरचं जर बघितलं तर SCSSचा फिक्स जो टेन्युअर आहे तो 5 वर्षाचा आहे. 3 वर्ष तुम्ही वाढवूही शकता. आणि बँक FD मध्ये 7 दिवसापासून 10 वर्षापर्यंतची फ्लेक्झिबिलिटी आपल्याला मिळते. तर मित्रांनो, हा डिफरन्स बघितल्यानंतर SCSS आणि FD निवड तुमची आहे. तुमच्या आर्थिक गरजा काय आहेत, कशा पद्धतीने त्या पूर्ण करायच्या आहेत, याच्यावर तुम्ही या स्कीममध्ये जायचं का FD मध्ये गुंतवणूक करायची हे तुमच्यावर डिपेंड आहे. अँड दॅट्स अ रॅपअप. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेल की ज्येष्ठ नागरिक बचत योजना कशा पद्धतीने काम करते, तुम्हाला त्याच्यासाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. मित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग करणं हे तणावपूर्वक असणं गरजेचं नाहीये, कारण SCSS सारख्या ज्या स्कीम आहेत त्या तुमच्यासमोर अवेलेबल आहेत. आणि ह्या स्कीममध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर रिटायरमेंट नंतरही तुमच्याकडे एक चांगला आर्थिक स्रोत म्हणजेच इन्कम सोर्स अवेलेबल असतो, ज्याच्यामुळे तुमचं रिटायरमेंट एकदम सुखी होऊ शकतं. तर मित्रांनो, व्हिडिओ संपवण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजून जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि जर SCSS या स्कीमबद्दल तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. आणि तसेच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनसाठी अपडेट राहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.